नमस्कार मंडळी. तर आज आपण 7 किलोची चिकन बिर्याणी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हा 7 किलोचा राईस बनवते आहे आणि 7 किलो चिकन घेणार आहे. मग हा लांब म्हणजे दावतचा राईस आहे. तर तो राईस मी आता बनवून घेते आहे. हा 7 किलो राईस आहे. फोडणीला टाकला आहे मी. त्याच्याबरोबर थोडंसं तमालपत्र, दालचिनी, मिरे, कोथिंबीर, स्टार फूल टाकलं आहे. थोडंसं पुदिना पण टाकणार आहे. आणि हा राईस मी 4 ते 5 तास मी भिजत घातलेला. तो आता चांगला फुललेला आहे आणि हा आम्ही शिजून घेतो आहे. तर हा राईस शिजायला एक 10 मिनटं लागतील. त्याला छान अशी उकाळी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मीठ टाकते मी. तरी 14 ते 15 टीस्पून मीठ टाकायचं. राईसला चांगला उकाळा येतो आहे. तर हा बघा, हा राईस होत आला आहे. तर ह्याच्यावरती पुदिना टाकायचा, कोथिंबीर टाकायची, हे कलर्स टाकला आहे मी. आणि ह्याला आता स्टीम द्यायची वरती वजन ठेवून. बघा, ह्याला एक 15 मिनटं स्टीम दिली आहे मंद गॅसवर. तर हा राईस व्यवस्थित फुललेला आहे. हा बघा, प्रत्येक दाणा त्याचं सेपरेट झालेला आहे. हा व्यवस्थित ढवळून घ्यायचा. तर हा राईस आता व्यवस्थित झालेला आहे. तर हा राईस जो आहे ना, तो मी केळीच्या पानावर काढून घेते आहे. कारण हा 3.5 किलोचा राईस बनवलेला आहे आणि अजून 3.5 किलोचा राईस बनवायचा आहे. म्हणजे आम्ही एकूण 7 किलोची बिर्याणी करणार आहोत. तर हा राईस मी केळीच्या पानावर घालते, म्हणजे त्याच्यात जी वाफ आहे ती निघून जाईल आणि प्रत्येक तांदूळ सेपरेट होईल. म्हणजे जो राईस आहे तो चिकट वगैरे होणार नाही. तर अजून एकदा मी असंच 3.5 किलोचा राईस बनवून घेणार आहे. तर इकडे मी हे 7 किलो चिकन घेतलेलं आहे. ह्या चिकनला सगळे मसाले लावून मॅरिनेट करून घेतलेला आहे. त्याला 2 ते 2.5 किलो त्याला दही लावलेलं आहे आणि सगळे मसाले लावलेले आहेत. चिकन मसाला, बिर्याणी मसाला. तर आता हे चिकन फोडणीला घालते. मग त्याच्यासाठी मी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलं आणि एक 7-8 वेलच्या टाकलेल्या आहेत आणि हे एक 5-6 कांदे टाकलेले आहेत उभे चिरून. पाव किलो टोमॅटो टाकला. व्यवस्थित परतून घ्यायचा तो सॉफ्ट होईपर्यंत. तर ह्याच्यामध्ये हे 7-8 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या कापून. तर हा कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होत आला आहे, एकदम शिजला येतो व्यवस्थित. तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं. तर मीठ आपण राईसमध्ये पण टाकलेलं आहे आणि चिकन मॅरिनेट केलं त्यालासुद्धा लावलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी ही काश्मीरी मिरची पावडर टाकते, ही बेडगी मिरची पावडर टाकते आहे.
एक 2-2 चमचे टाकायचे. हा गरम मसाला आहे. थोडासा बिर्याणी मसाला, कारण आपण हे सगळे मसाले चिकनला मॅरिनेट करताना लावलेले आहेत, त्याच्यामुळे बिर्याणी बनवताना जास्त मसाले नाही टाकायचे. हे थोडीशी आला लसूणची पेस्ट टाकते. ही कोथिंबीर आहे थोडीशी. हा पुदिना आहे थोडासा. तर आता व्यवस्थित मी सर्व मिक्स करून घेते आहे. सर्व मसाले एकजीव करून घेते. कारण तर हे चिकन आहे, तर हे चिकनसुद्धा मी एक 4 ते 3.5-4 तास झाले त्याला व्यवस्थित सर्व मसाले लावून ते मॅरिनेट केलेलं आहे. चांगलं झालेलं आहे ते. तर हे चिकन आता मी ह्या मसाल्यामध्ये फोडणीमध्ये शिजायला टाकते. हे 7 किलोचं चिकन आहे. तर हे व्यवस्थित परतून घेते. कारण ह्या 7 किलो चिकनला मी कमीत कमी 2 ते 2.5 किलो दही लावलेला आहे. तर ह्याच्यावरती मी हे झाकण ठेवते एक 5 मिनटं. तर वरती कोथिंबीर घालते आहे, थोडासा पुदिना पण घालते आहे आणि परत झाकण लावून अजून एक परत 2 मिनटं शिजायला दिलं. आता परत व्यवस्थित ढवळून घ्यायचं, कारण ह्याला दही वगैरे लावलेलं आहे, त्यामुळे खालती जळण्याची शक्यता नसते. पण एकदम म्हणजे कमी मिडियम गॅसवर हे ढवळायचं, नाहीतर एकदम फास्ट गॅस ठेवला तर ते सगळं जळून जाईल. परत झाकण ठेवायचं. आता एक 10 मिनटं झालेली आहेत. थोडंफार आपलं चिकन शिजत आलेलं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे चिकनचे सगळे पीस शिजले जातात. आता हे बघा, जे आपण दही वगैरे लावलं आणि जे मसाले लावले आहेत, 2 लिंबू पण लावलेले आहेत, मग त्याचीच ही ग्रेव्ही बनलेली आहे. म्हणजे जे आपण दही होतं ते दही आणि इतर जे मसाले, आला लसूण पेस्ट, त्याची ग्रेव्ही बनलेली आहे. तर माझा जो टोप आहे तो छोटा आहे, त्याच्यामध्ये एक 4 किलो बिर्याणी होऊ शकते, म्हणून मी 2 टोपामध्ये डिवाईड केलेलं आहे. आणि 2 टोपामध्ये मी 3.5 किलो अशी बिर्याणी बनवणार आहे. तर जो आपण राईस बनवलेला तो आता मी ह्या चिकनवर, म्हणजे दोन्ही टोपामध्ये, आता चिकनसुद्धा 3.5 किलो केलं, दोन्ही टोपामध्ये हा राईस घातला. आता पुदिना घालते, कोथिंबीर घालते आहे. त्याच्यानंतर हा फ्राय कांदा आहे, तो सुद्धा घालायचा आहे. आणि फ्राय ओनियन तरी 1 ते 1.5 किलो ओनियन मी फ्राय ओनियन मी मॅरिनेटसाठी घातलेला आहे. आणि हा एक अर्धा किलो आहे, मग ह्याच्यावरती 1/2 किलो आणि दुसऱ्या टोपावर 1/2 किलो असं घालते आहे. तर हे मी केशर मिश्रित दूध घालते आहे. एक 1/2 कप कोमट दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये केशर घालायचं आणि ते केशर मिश्रित दूध घालायचं. म्हणजे काय होतं, आपला जो राईस आहे तो एकदम असा टणक होत नाही, सॉफ्ट राहतो. आणि हे आता तूप घालायचं वरती, एक 2-4 चमचे तूप घालायचं. तर हे दोन्ही टोपावर मी सेम प्रोसिजर केले आणि त्याला एक 25 ते 30 मिनटं, पहिलं 2 मिनटं मी मोठ्या गॅसवर दम दिला, झाकण वरती ठेवून, वरती वजन ठेवून. आणि त्यानंतर एक 17 ते 18 मिनटं मी स्लो गॅसवर दम दिला. आणि हे त्याच्यासोबत रायतं, हे मी 2 ते 2.5 किलोचं रायतं बनवलेलं आहे.